यशवंत शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी 1995 साली जम्मू काश्मीरला प्रचारक होतो. अनेक वर्ष बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि संघाचं काम पाहिलं. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन कामं केली. 2006चा जो नांदेडला बॉम्बस्फोट झाला त्या प्रकरणात मी काल 29 ऑगस्ट हजर राहून मला या प्रकरणात साक्षीदार करावे म्हणून माननीय न्यायालय, विशेष न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने माझा अर्ज स्वीकार केला आणि सरकारी वकील तसेच बॉम्बस्फोट खटल्यातील जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या वकिलांना नोटीस बनवली आहे, दिली आहे आणि पुढच्या महिन्यात 22 दिनांकला माझ्या काल सादर केलेल्या कथनावरती त्यांचं काही ते त्यावरती मत मांडतील. 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मुळात जे आरोपी पकडले गेले आहेत ते मैदानातील आहेत. मूळ आरोपी ज्यांनी प्लॅन रचला, कट रचला, ते अजून बाहेरच मोकळे फिरत आहेत. RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा, ही मागणी कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केलेली नाही, तर थेट संघाचेच माजी पूर्ण वेळ प्रचारक राहिलेल्या यशवंत सहदेव शिंदे यांनी केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियंक खरगे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून यशवंत शिंदेने पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली. RSS प्रमुख मोहन भागवत, इंद्रेश कुमार आणि विश्व हिंदू परिषद अर्थात विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांच्यावर थेट आरोप करत 2000च्या दशकातील बॉम्बस्फोटांच्या तपासाची आणि अटकेची मागणी त्यांनी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? 1990 पासून संघात काम करणाऱ्या एका प्रचारकाने आपल्याच संघटनेवर एवढे गंभीर आरोप का केलेत? 2006चा नांदेड बॉम्बस्फोट काय होता आणि न्यायालयात काय घडलं? आज या संपूर्ण प्रकरणाची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ऑगस्टच्या सुरुवातीला यशवंत शिंदेने कर्नाटकचे गृहमंत्री प्रियंक खरगे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात त्याने RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या ब्राह्मणवादी संघटनांवर बंदी घालून त्यांना दहशतवादी संघटना घोषित करण्याची आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. शिंदेचा आरोप आहे की 2000च्या दशकात देशातील विविध भागात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये या ब्राह्मणवादी संघटनांशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती. त्याने पत्रात RSS प्रमुख डॉक्टर मोहन भागवत, वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार आणि विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख केलाय. वास्तविक शिंदेचा हा लढा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षापासून तो या मुद्द्यावर सातत्याने बोलत आहे. मात्र या पत्राने पुन्हा एकदा या जुन्या वादाला तोंड फोडलंय. तुमच्यापैकी आता काही जणांना प्रश्न पडला असेल की यशवंत शिंदे नेमका कोण आहे? यशवंत शिंदे हा 1990 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि प्रचारक म्हणून कार्यरत होता. दीर्घकाळ संघात घालवल्यानंतर 2000च्या दशकाच्या सुरुवातीला त्याचा संघाशी असलेला संबंध तुटला. शिंदे याच्या दाव्यानुसार जेव्हा त्याने बॉम्ब बनवणं आणि त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या टीम मध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं तेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला आणि तिथूनच त्याचा संघाशी असलेला संबंध संपुष्टात आला. ऑगस्ट 2022 मध्ये या प्रकरणात एक मोठा टर्न आला. महाराष्ट्रातील नांदेड येथील केंद्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात यशवंत शिंदे याने एक खळबळजनक प्रतिज्ञापत्र अर्थात ॲफिडेव्हिट दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात शिंदेने याचा दावा केला की त्याने अशा अनेक गुप्त बैठकांमध्ये भाग घेतला होता जिथे RSS आणि विहिंपच्या सदस्यांनी देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती. 2003 मध्ये विहिंपचे सध्याचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 20 लोकांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं, ज्यामध्ये तो स्वतः उपस्थित होता. शिंदेने विविध मुलाखतींमध्ये असाही दावा केला की भारतभरात अशा प्रकारचे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
जेणेकरून त्याचा आरोप मुस्लिमांवर ढकलला जाऊ शकेल. 2003 आणि 2004 मध्ये जालना, पूर्णा आणि परभणी येथील मशिदींमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये त्यांच्या सोबत प्रशिक्षण घेतलेल्या काही लोकांचा हात होता असा दावाही त्याने केलाय. यशवंत शिंदेने न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र ज्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिलं ते प्रकरण होतं एप्रिल 2006 चा नांदेड बॉम्बस्फोट. 6 एप्रिल 2006 रोजी नांदेड मधील कथित RSS कार्यकर्ते लक्ष्मण राज कोंडवार यांच्या घरी एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात राज कोंडवार याचा मुलगा नरेश राज कोंडवार व विहिपचे संबंधित हिमांशु पानसे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. सीबीआयने या घटनेचा तपास केला असता हा केवळ एक अपघात नव्हता तर बॉम्ब तयार करण्याची कारवाई अर्थात बॉम्ब मेकिंग प्रोसेस सुरू असताना झालेला स्फोट होता असं सगळं समोर आलं. तत्कालीन औरंगाबाद मधील एका मशिदीला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब तयार केले जात असावेत असा संशयही सीबीआयने त्यावेळी व्यक्त केला होता. याच खटल्यात यशवंत शिंदेला न्यायालयात धाव घेत स्वतःला विटनेस म्हणून समाविष्ट करण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ट्रायल कोर्टाचे न्यायाधीश AR धमेजा यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेतली, परंतु पुढील सुनावणीपूर्वीच त्या न्यायाधीशांची अचानक बदली झाली. त्यानंतर आलेल्या नवीन न्यायाधीशांनी शिंदेची साक्षीदार होण्याची याचिका फेटाळून लावली. अखेर प्रदीर्घ सुनावणीनंतर 4 जानेवारी 2025 रोजी नांदेड न्यायालयाने या प्रकरणातील जिवंत उरलेल्या सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यशवंत शिंदेने केवळ नांदेड स्फोटावरच विधान केलं नाही तर त्याने इतरही अनेक संवेदनशील प्रकरणांवर गंभीर बोट ठेवलंय. त्याच्या पत्रात आणि वक्तव्यात त्याने अजमेर शरीफ दर्गा बॉम्बस्फोट या प्रकरणात RSS नेते इंद्रेश कुमार यांच्यावर आरोप केले. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. दरम्यान या खटल्यातही कोर्टाने कायदेशीर प्रक्रियेनंतर आरोपींना मुक्त केले. याशिवाय शिंदेने 1998 ची पोखरण अणुचाचणी, कारगिल युद्ध, 2002 च्या गुजरात दंगली, 2019 चा पुलवामा हमला आणि कलम 370 हटवणं यांसारख्या मोठ्या राजकीय आणि राष्ट्रीय घडामोडींमागे भाजप आणि संघाच्या नेत्यांचा राजकीय हेतू असल्याचा आरोपही आपल्या पत्रात केलाय. या ठिकाणी एक महत्वाची बाजू लक्षात घेणं जास्त आवश्यक आहे. 2000च्या दशकात झालेल्या या सर्व बॉम्बस्फोटांची चौकशी देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा जसे की CBI आणि NIA यांनी केली. प्रारंभिक तपासात सीबीआयने ठोस पुरावे असल्याचं म्हटलं, मात्र जेव्हा ही प्रकरणं न्यायालयात चालवली गेली तेव्हा पुराव्यांच्या अभावामुळे आणि कायदेशीर प्रक्रियांती सर्व आरोपींना न्यायालयांनी निर्दोष मुक्त केलं. या संपूर्ण वादावर RSS आणि विहिपची काय प्रतिक्रिया आहे तर गेल्या 4 वर्षांपासून यशवंत शिंदे सातत्याने हे आरोप करत आहेत, परंतु RSS आणि विहिपने शिंदेच्या आरोपांवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. नांदेड न्यायालयाने आरोपींची मुक्तता केल्यानंतर विहिपने या निर्णयाचे स्वागत करत हा निर्णय म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली एक खरमरीत चपराक आहे अशी भूमिका मांडली होती. दरम्यान एप्रिल 2026 मध्ये वॉशिंग्टन येथे RSS चे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांना जेव्हा विचारण्यात आलं की RSS ची तुलना अमेरिकेच्या क्लू क्लक्स क्लॅन KKK या गोऱ्या लोकांच्या वर्चस्ववादी संघटनेशी केली जात आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? यावर उत्तर देताना होसबळे म्हणाले की RSS चा KKK शी कोणताही संबंध किंवा समानता नाही. संघाला अनेकदा चुकीच्या पद्धतीने हिंदू वर्चस्ववादी किंवा मुस्लिम विरोधी म्हणून सादर केलं जातं. दुसऱ्या बाजूला कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे गृहमंत्री प्रियंक खरगे हे देखील सातत्याने संघावर टीका करत आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मोहन भागवत यांना उघड पत्र लिहून RSS ची कायदेशीर स्थिती, त्यांची आर्थिक माहिती, संघटनात्मक रचना आणि टॅक्स भरल्याचे पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच शिंदे यांनी प्रियंक खरगेंना पत्र पाठवून आपल्या आरोपांची दखल घेण्याची विनंती केली आहे. हे होते माजी RSS प्रचारक यशवंत शिंदे यांनी केलेले आरोप आणि नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी. एकीकडे यशवंत शिंदे हे स्वतःला संघातील अंतर्गत कारवायांचे साक्षीदार सांगत न्यायाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे न्यायालयाने या सर्व प्रकरणांमधील आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे आणि संघाने या आरोपांना कायम फेटाळलं किंवा अगदीच दुर्लक्षित केलं. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? माजी प्रचारकाने केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य आहे की हा केवळ एक राजकीय स्टंट आहे?
न्यायालयाच्या निर्णयावर तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.